काय मित्रांनो, उद्या आमचा प्लॅन चालले कालवंती दुर्ग म्हणजे पालीमाचीला जायचा. तिथं फुल प्लॅनिंग चालली. बघा आमचा मामा पण बसले आमचा मुकेश दादा, मेन प्रमुख अध्यक्ष आहे आमचा तो कालवंती दुर्गाचा प्लॅनचा. आणि आमचा प्रोप्रायटर म्हणजे सर्वात मोठा आम्हाला सपोर्ट करणारा माणूस. तर आम्ही बघूया आवाज चांगला आहे घ्यायचा तुम्ही बघा मस्त. आता उद्या सुरुवात करू. आम्ही चाललेलो मामानी मध्ये टी वाजताला बोलवला. आता इथं तवसर थांबायला गेला टी वाजताला परत टाइमपास होईल. आता काय करायचा त्या मामाच्या वेळेला टाइमपास आता. चला आता सती समाला लागेल टाइम. तो बसतो तो टी. आता आम्ही जायचा विचार करता. मी सचिन आम्हाला यो साहिल आहे आपला. नाही याला एक घेतो टाइमपास कारण किंवा मोबाईलच देईल नव्हता, नुसतं पबजी केलं होतं. खेळता नाही तरी केलं का तर मजा आहे आम्ही खेळता म्हणून. चला आता सचिन माझी तयारी झाली का नाही बघू. तयारी म्हणजे होता पाण्याने बघू त्याला रे तयारी कर. पुढे गेला मामा तोंड बिंड होऊन निघला मामा. बाबा चला आता काय करता अजून तू. मोबाईल लागेल. मोबाईल शिवाय पेमेंट होणार नाही कारण की पेमेंट होणारच नाही मोबाईल शिवाय. चला बाय बाय भेटून एरियाला डायरेक्ट. आता आलो ना काहीच बाईक बीक पडली. आता बघा बाईक दिसत आलो ना. पनोतीत लावली साईलनी. कशी पनोती लावतो काय माहिती. साईबाबाची पनोती म्हणजे लय डेंजर पनोती असते. आलो चिकन घ्यायला. चिकन बघू कसा विषय चिकनचा. मामा आहे चिकन सांगा मामा. 2 किलो चिकन पाहिजे. 2 किलो चिकन बस झालं. 2 किलो चिकन बास होईल का. बास होईल 2 किलो चिकन. 1 किलो चिकन त्याच्यानंतर तिथे हॉट चिप्स बघा ते चिकन. मामा नुसतं लाजते. पहिल्यांदा व्हिडिओ ना तो ना पण लाजते नुसतं. आता कुठं साईबाबा आता कुठं झालं. आपण चिप्स आणायला लागलेला. चिप्स बंद झाला. आपण निघत तर चालू होता. 2 मिनिटं आधी चालू होतं ना. आता लगेच बंद झालं. बोललं काय साईडची पण होती बघा. आल्या गाडी भरली ना. आता चिप्सवाला पण बंद. आता काय करायचं मग. लिंबू घ्यायचं होतं. लिंबू घेऊन चला. आता चिप्स मध्ये थंडा पण घ्यायचं होता. थंडा तिथून घेतला. थंडा पण थंडा ये बाकी एकला घेतलं काय नाही काय बघू शकतो. मामा आता लिंबूची क्वालिटी बघा. लिंबूची किती रुपयाला आहे मामा लिंबू. 20ला 3 क्वालिटी बघा काही. मामाला अजून भारी क्वालिटी आहे का. अजून भारी क्वालिटी मामा का दुसरी का बघा. आता बघचल घ्या तर इथूनच काय करशील. आता फोन आले बिला शेलके पण मी उचलणार नाही काहीच. तर अजून काय तर काही घ्यायलाच लागेल की असं खायला पुरणार नाही आम्हाला 9 जणांना. घेऊ घ्यायचा बघ कसं लागतं काम. फार लागतं. लिंबू टाकू कांदा इंदा टाकू मस्त की बघू कसं लागतं काम. हे कळ बघ काय पाहिजे बघा. एक मसी आमचा एवढा वजन चारवाचे वरती आम्हाला होतं काही. याला अक्कलच नाही काढायची नुसतं आले बरोबर. आम्हाला काय नको. आम्हाला एवढे पाचशे आम्हाला चालू आहे. 200 रुपये घाललं. लसूण चिवडा बेस्ट. कांदा बिंदा टाकून एकदम भारी. चिवडा एवढा झाला घेऊन. आता फक्त काय राहिले भाकरी. फक्त भाकरीचे डायरेक्ट उद्या सकाळी भेटतील. उद्या सकाळी घेऊ सरळ निघू डायरेक्ट पुढं डायरेक्ट डोंगराव बनवून खायची मजा वेगळी. एवढं सामान चारवायचे बाई. कसं चारायचं एवढा. चिकनचा टोप आहे डायरेक्ट. चिकनचा तर टोप आहे साई. किंवा थंडा घ्यायला लागलो. मी तर ब्लॉग बनवेल. मला काही टेन्शन नाही. मला काहीच सामान नाही घ्यायचा. मी डायरेक्ट सुटते. कॅमेरा आपण सुटलो काय नको. उद्या लागतील पैसे विचारा. काय टेन्शन नाही. आपल्या हायवेला जंगल गेलेलं आहे. काय टेन्शन नाही आपल्याला. आपल्या इथं काय टेन्शन आहे आपल्याला. चला मग आता डायरेक्ट घरी जातो. उद्या सकाळी वॉक चालू करतो. बाय बाय. तर गाईस चला एक चाललो बघा. सामान्य मन घेतले. वाजले किती दाखव रे. निघायचा होता 6 वाजला 8 पावणे 8 झाले. याने टाइमपास केला. मेन म्हणजे करा टाइमपास यो अजून झोपलेला. आम्ही आंघोळ गेली तरी झोपलेला. काय बोलत आहे ना. अजून सचिन बाबा मेन यायचे तो बघा तिथे. याला तर काय अक्कल नाही. ही बॅग बघा कशी घेतली ती बघा. याला काय अर्थ आहे का. देवतला जायला लागेल परत. आता नको देवतला. कचरा आहे यो. काला घेतोय. कमी वजन आहे काही. नको घेऊ मुके जातो. बाय बाय काकू. चला आता चाललो आम्ही सगळे इथून सरळ
माची लय मोठं ट्रॅक नारळ बोराचा विषय चालले आता कोंब होईल आता मेन म्हणजे आमचं सतीसामध्ये त्यालाच पोरायला लागेल रिक्षा जायला सामान ठेवून निघू चला आता नारळ विरळ पोरायचं आता नारळ विरळ फोडू आता ही गावाची आता आमचा आहे ना व्हिडिओ करायला सांगते चांगली म्हणजे त्याचा कसं स्टोरी ठेवते ना त्याला बघता पोरी इंस्टा फुल फॉलोअर येते चला प्रवास सुखाचा कोण पोरं विरू ना कोणची नांग विकू ना बस एवढंच आहे चला रिक्षा निघलेली आहे आमची एक रिक्षा आणि 2 टू व्हीलर घ्यायचं विचार आहे तू बघूया बघा हे रिक्षा किती जण आहे मेन म्हणजे मुकेश दा साहिल ऋषी आणि दीपू आहे त्याच्यानंतर वारदेव भेटेल आम्हाला समाधान दादा मेन म्हणजे मी जातो सचिनवाच्या गाडीवर मी तिथे चालले सचिनवाच्या गाडीवर येतो मी काय या सामान फोन करा तिथे येलो चला चला आम्ही पण निघलो आम्ही सगळी बघा आमचा टायर सकाळी येऊन निघलो लुक बघा व्ह्यू बघा व्ह्यू एन्जॉय द व्ह्यू जायचे आपल्याला तिथं ते ढगान आता दिसत नाही जायचे तिथे आपल्याला बघू आता भेटू पुरं समाधान दादा येत त्याला घेऊ आता आपण बघा आपली मंडळी बघा कशी चालल्या समाना आम्ही कसा आणू तो येत आलो बघा आम्ही ड्रायव्हर बघा आमचा बेस्ट ड्रायव्हर एक नंबर होतं काय दुखी आत्मा आहे याला काय बोलू नाही शकत आपण दुखी आत्मा नाही लागत त्याचा कोणच नाही लागा आम्ही पत्रावला विसरलो काय आता करा बघा आले आता अर्धे रस्त्याने जायचे वरती रिक्षा मामाची म्हणजे थार आहे थार मिनी थार कुठे पण चरतं बघा दोघा ना फोनच नव्हतं बाकी राहू दे बघा रस्ता बघा रस्ता बाबा छोट्या रिक्षा ब्लॉग मोबाईल परत किशांचा माझा आता रस्ता बघा आलो आता जायचं काय बोलतो मुकेश मुकेश आणि काय डायलॉग मारला बघा आता काय बोलून आता जरासा ती बघा रिक्षा तिथं लावलं सरळ दिसत काय तू बघा चड्डी नाही सगळी बघा तुम्ही दोघा जण यायचे दोघा जण आले आपण सुरुवात करू सामान कुठे अर्धा सगळे बॅगे घेतले बघा हे तर काय इयरफोन कारलं केलना टिंगल मार माहिती झालं ते बघा टुरिस्ट बेरीज आल्या पेस काढू बोला आता आम्ही दीपूच्या बरोबर काय झालं बघा काय पाय दिला काय चिवते आला चप्पल घालून आले काय बोलायचं राहू दे हे बघा हे म्हणजे प्रोफेशनल ट्रॅकर सारखं आले हो प्रोफेशनल ट्रॅकर म्हणजे मुकेश गडकरी त्याचं लग्न करायचे पुरुषा वर्षी कोण असली तर बघा जरा जायचे आपण आता सुरुवात इथून करायचे काही तिथे जाऊ आपण चला आता अजून पोरं आले आपण सुरुवात करू याच्यावर थांबले मेन यांनी टाइमपास केला तर काय करता मेन माणसाने टाइमपास केला तर कसं जमलं आता तर आता आमचा टकलू आहे पण आले बघू शकता हे देखो केस बीज आले ना भाईला आमचा प्रोपरायटर पण आले दुसरा तो बघा आता तो आले तर आम्ही सुरुवात करू जायची चढाची वरती चला 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 पटापट घ्या काय सांगू घ्या बघा माळवाणी इथंच भरलेला आहे गाईज माळवाणी एक पाण्याची बॉटल घे ना तुझी बॅगी नाही तिथं आहे त्या पिशवी 80 घे काय हे बघा गाईज कुठे गाडीवरची इथं माझ्या आहे आडा नाही इथं माझ्या आपली जाईल तिसरा ब्लॉगर झाला घोडा नको बाबा घोडा हा त्याला जिमला आता मारायला जिमला आता यार तू बारीक झालाय मग काय यावर वाटत गळी आहे तरी काय काम नाही करी ना काय नाही सांग रे मुख्य बोल दादा आमचा मेन दादा येऊ शिफ्टी घेऊ तुम्हाला शिफ्टी नको घेऊ बाबा शिफ्टी जास्त येऊ शिफ्टी नको घेऊ
पुरं 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 गाईस तुम्ही बघू शकता यार थोडा मिस झाला कॅमेराला तो बरोबर आलाच त्या अँगल मध्ये. सतीश मामाने एकदम भारी डायलॉग मारलेला आहे गाईस. सतीश मामा बरं एकदा डायलॉग मारून गोड नका लागून काय बोलते. आता केलं आम्ही सुरुवात गाईस ट्रॅकची. प्रॉपर ट्रॅक. आम्ही चप्पल वाली गँग आहे. आम्हाला काही एवढा काही जमत. अरे टे पुमा आहे ती काही साधा ब्रँड आहे हो. गणेश मार्केटचा ब्रँड आहे हो. गणेश मार्केटचा ब्रँड आहे. नको चलो माहिती घेतो बाई भारी गोड नको लागून घेऊ. आता सतीश मामाने डायलॉग मारले. चला वरती देतो आता पुरं जस्ट मामा बोलले गोड नका लागून तरी आता मामाचे बघा गोडी लागून घेतलेलं आहे. बघा ह्याही गोडीच लागून घेतलेला आहे. नियम होता गोड लागून नका घेऊ तरी गोड लागून घेतलेला आहे गाईज. हे पण चालले गोड घ्यायला. हे पण चालले बघा. हे दादाला असं नाही बोलू. आला बघा वाढ आता खोटा आहे आमच्या ग्रुप मध्ये जेवढा. टुरिस्ट लोक अँड पार्टी गाईज बघू शकता तुम्ही. बाहेर देशातून आलेले आहेत ते. अफगाणिस्तान मार्गे पाकिस्तान करून भारतात आले ते. मुकेश दादा दमलेला आहे गाईज. हेच निघला पेस कारण की बॅगत त्याची तेवढी वजन आहे तर काय बोलायचं. अजून रस्ता यावरच झाले तरी दमली लागली. थोडी विश्रांती घे पुढे थांबतो आम्ही तुझ्यासाठी. टेन्शन नको घेऊ. समा पण फुल दमले. शिव आता फुलच दमले. आता थोडासा ब्रेक घेतले 5 मिनिटांसाठी ब्रेक घेऊ आणि निघू. 5 मिनिटं ब्रेक घेऊ. इथंच बसते सगळी. मग अजून सचिन मामा ना आला त्याला थांबले. मुख्य जागा ना आला त्याला थांबले. आता येतील बघ. ती बघा आली तिथून आली. फुल दमलेले. बॅग बदली झाली. आता मुकेशची स्पीड वाढणार. कॅम्पर हे कॅम्पर आहे का मग चला नका थांबू चला. बघा फुल दमले गाईस फुल दमले. डायरेक्ट साईड काय बोलतो मुकेश दा. समुद्रा मग परत अशी ट्रिप नाही करायची का. अरे हीच माझ्या आहे ट्रिपची. असं काय बोलतो तू. इथं जाईल तिथे इथंच घालतो मुकेश दा. काय बोलायचं त्यामुळे आम्हाला विचारतो रस्ता कुठं. आता रस्ता गेले तर जाणारच. काय बोलायचं. आता इथं थोडा ब्रेक घेतले. परत दमली फुल दमली. गोड दिला मुकेशाला गोडच दिला. हा पोरा सगळी दमल्या गाईस. मुकेशाला वाराची झलक पाहिजे. वाराची झलक एकदम भारी गाईस. मला घेऊ दाखवत बघा कसं आहे. याच्या आनंदासाठी एवढा ट्रॅक करतो. अजून वरती जायचं आपल्याला. पुढे तिथे जायचे. तिथं तो टोकडा दिसतोय का तुम्हाला. तिथे जायचे. टोकडं जायचे अजून आम्हाला. जमतं सगळी पोरं पण काय आता थांबत जाऊ पुरे काय बघू आता. असते जेवायला तुला फुलं आणले आम्ही. मत बोलो आम्हा गोड म्हणता काय केलं. चला घ्या सगळा सामान. चला गाड्यांना पुरे. बॅग घे. दोघं तशीच निघली बघ आम्ही. व्हिडिओ चालू कर. हा हॅलो. अरे या समाधान दादा बसले. अरे भाऊ आहे आपला. म्हणून काय झालं. हे मित्रांनो चला तुम्हाला दमलो. व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघा. इथून बघा नको इथं वरती जरा बघा कसा आहे व्ह्यू. एक नंबर व्ह्यू आहे. थांबवतो थांब. ही बघा येताना असते येतात. बघा आता तुम्हाला एक ताजा व्ह्यू दाखवतो. बघा ही होताय ना. हे साईडला हो त्यांना जाऊन दे. बघा कसा कुठून आणलं बघा सिलेंडर. नाही आमचे असं तगडे मॅन. हे ना काय बघ एवढी बॅग घेऊन त्यानं जर होते. नाही फासफूस करते. कधी अजून फासफूस काय दाखवत बघा. ते पालिगाव दिसतं का बघा तुम्हाला. तो पालिगाव आहे. तो पालिगाव आहे प्रॉपर पालिगाव. प्रॉपर पालिगाव. चला नुसती गाई करताना लागली. ते टाइम पण भरपूर झाला. आम्ही लेट झालो ना म्हणून त्या टाइम पण भरपूर झाले.
उत्साह आलेला आहे गाईज मुख्य झाला काय कारण की पाठीमध्ये पब्लिक बघू शकते उत्साह म्हणजे फुल उत्साह जल्लोषात. कुठे रे चला पुढे पुढे बघू पुढे कसं आहे वस्ती राहू द्या वस्तीला नको उद्या घरी जायचंय मुख्य जायची फुल फाटले तो बघा डायरेक्ट बॅग बिग डायरेक्ट सगळी मामाजवळ दिली बोलता मी इथंच ना आता भाऊ का नाही परंपरा आहे हे बघा कसा नको तो बसू नका ब्रेक नका घेऊ आता चला पटापट मामा पासपूस करतो नुसता पासपूस नका करू बाबा नुसता सरत आली चपली घातल्यानंतर चुकी गेली काय करायचं प्रोफेशनल ट्रॅकर नाही आपण पण आली मग काय चला चढू झाला आता जरासं बघूया चढू जाणार चढायला पण मजा येते एक वेगळी मजा आहे. चला चला ही 10 फेऱ्या ब्रेक घेतात जायला 5-5 मिनिटं नुसती बसतात काय यांचा स्टॅमिना आहे असा बघा तो मामा येता अजून आमचा तोच मेन येतोच अजून पाठी राहिली मागा आता कसा आहे नुसती 5 मिनिटाला ब्रेक घेतो कसं वरती पोहोचवतात चला जरा पटापट चला जरा जाऊ थांबा 2 मिनिट 2 मिनिटं थांबता चला ना बसू नका ना नुसतं यार काय पाण्या बसते का बस बघा काहीच हॅलो साहिल बेटा झुला झूल साहिलला झुलात दिलं चांगलं गाणं वाटते इथे आता फॉरेनर आलेत तर आमचा प्रोप्रायटर मामा आहे तो माहिती देतोय म्हणजे प्रॉपर काय बोलता कुठं जायचे पण तिकडे ना मग इथं आपण बघा काय आई काय करताना काही समजत नाही काही याच कारणाने आम्ही ब्लॉग ना बनवू करून आमचा पहिला ब्लॉग आहे बघा नुसत्या शिवा देतात सगळ्यांना डेंजर शिवा देणारा माणूस आमचे दिपेश शेलके अख्ख्या ग्रुपमध्ये मी कधी बघा कधी पण या शिवा गाली नाही देते घरवाले देखते म्हणजे आम्ही कधी घरवाले देखते हमारे इसलिए तुम्हाला उधर सब कुछ मिलेगा फुल फेस नुसता दूर करू आम्ही हा म्हणा नुसता फेस काढू तिच्या यायला तर ना डोक्यात फिरलंय आणि त्यांनी चला बघा टुरिस्ट लोक बाहेर देशातून आले तर अफगाणिस्तान कझाकिस्तान इराण फुल इथे माझी प्रोफाईल बघायला बघा सुंदर व्ह्यू आहे ह्यो. जरा स्टॉप घेतले आम्ही कारण की इथे भेटला बजरंगबली प्लस गणपती बाप्पाचा म्हणजे असा देवलच टाईप आहे इथे बरं जरा दर्शन घेऊ जाऊ प्लस नाही प्लस इज इक्वल टू बघा तुम्हाला व्ह्यू दाखवतो तिकडे बघा बघतो तुम्ही व्ह्यू बघा त्याच व्ह्यू साठी तर आयो आम्ही चला आता जाऊ पुढे असते चढू बघा कसं आहे अजून मोठा जास्त आहे पण किती येते बघू साईड तर फुल दमले गाईज फुल दमले सगळ्यात जास्ती दमले म्हणजे आमचा मुख्य जातात बघा फुल दमले काय घ्यायला मागणं काय नाही नुसतं यो घेऊ तो घेऊ का काय झाले यावर 3 दंडाच्या वाटल्या मोठ्या यावर चढवायच्या होत्या बघू काय आहे वरती दाखवतो तुम्हाला कसा व्ह्यू पूर्ण दाखवतो चला पुढे बघू भेटू मित्रांनो आता आली गुफा हे बाबा आता गुफेत जायचंय गुफा नको बाबा म्हणाले विचारते गुफा नको हा पक्की मोठी गुफा आहे का मोठी मग नको बघा इथे गुफा आहे बघा बघा ह्यो रडणारा गाईच आहे आमचा ह्योच नाही रडणारा गाईच आहे ना तोच बोलतो आता गुफेन चला
पण जायची बिलकुल इच्छा नाही नको भाई मी तर बिलकुल गुप्यांना जायचो व्ह्यू घ्या तुम्ही फक्त व्ह्यूचा आनंद घ्या बस मी तर जायचो नाही तुला गुप्पेन जायचंय का बा तुझा मी तर नाही बोलतो डायरेक्ट नको नको ये मामा आता आलो वस्तीला गाईस तर तुम्ही बघू शकता आता आम्ही आलोय इथं म्हणजे खूप चांगले मित्र परिवार भेटला आम्हाला वाडीमधला कुठली आयडिया आहे मनीष पाटील ब्लॉग तुम्ही पहिलाच ब्लॉग आमचा आहे तुम्ही बघू शकता पहिल्यांदा बढिया बढिया करते जय श्रीराम जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी चला 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 काळावंती प्रबल असा आमचा डिबेट चाललेला शेवटी जिंकला तो काळावंती जाऊच काळावंतीवर प्रबल गडाव आता इथून रस्ता नाही आता कुठे जायचा काळावंतीवर जाऊ बघू सर ए नका थांबू खाली मी जेव्हाच थांबा तुमच्यावाले या बघूया कुठे नाही जमला तर खाली असं नको मग चला प्रबल गड चला तर तिथं झाला मग तुम्हाला त्या कुठे आहे प्रबल गडवरून परत पाठी फिरायला लागेल का कुठून आहे ना मग चला पुरून जाऊया डायरेक्ट सरळ चढ आहे काय कसं जाऊ आम्ही इथून बघा काही काय खाऊ आहे डोंगर चढणं तिथून सरळ टू सरळ पायरे आहे चढाची बघू कसा विषय 4 जण ना बोलता आणि 5 जण हा बोलता असं झालं विषय तर बघू आता काय बोलतात तिथून दुसरं पण रस्ता आहे तिथून जाऊ अर्धा आपण बघू आता काय विषय यांचा ही नुसती भांटील कॅन्सल नाही करतील तर बरं आहे मला असं वाटतं आता चला सगळी चढाई करता फुल बेस नुसतं दूर करील साहिल घरी गेला ना चला आता यो एक ट्रॅक आले म्हणजे असा एकदम कठीण सारखा ट्रॅक आहे बघा तुम्ही बघू शकता आता इथं म्हणजे एकदम सरळ ट्रॅक आहे असा पूर्ण जाता चढायचं आपल्याला एकदम म्हणजे टॉप पर्यंत सरळ टू सरळ ट्रॅक आहे चढू बघू कसं आहे बघू कसं आहे चढू आता बघू आपली माणसं पण इथं थांबल्यात ती बघा जवळच आपल्या आता बघू कसं चढायचं आहे बघा अशी दोरी आहे डायरेक्ट इथे त्या जेव्हा चढायचे आपल्याला हा बघा जो बघा तुम्ही ट्रॅक बघाल ना डायरेक्ट ट्रॅक आहे बघ इथून आलो आम्ही या पायऱ्यांवर एकदम सरळ टू सरळ चढ आहे पायरे पण असे म्हणजे रस्ता पण नाही पायऱ्या ना एकदम प्रॉपर काहीच नाही दाराला काहीच नाही तसंच चढायला लागतं हल्ली पूर्ण डायरेक्ट कलसूबाई आता इथे मुकेश दादा डायरेक्ट पहिला होतं काय देशील बोलला तर आपण फार्म हाऊस जाता 2,000 रुपये भरेल एक्स्ट्रा चल बघा दाखवतो बघा फक्त कसं व्ह्यू इथे तो बघा फक्त व्ह्यू बघा म्हणजे 1 नंबर व्ह्यू आहे इथे पण ट्रॅक थोडा हार्ड आहे चढायला कारण की एकदम सरळ टू सरळ ट्रॅक आहे तो फुल हार्ड आहे ट्रॅक बघा इथं पूर्ण एकदम असं म्हणजे योग कालावंती आहे प्रबलगड तिकडं कुठेतरी आला वाटतं बघा व्ह्यू तर बघा आता यो ट्रॅक एकदम डेंजर ट्रॅक आहे तुम्हाला दाखवतो मी हे बघा कसं आहे म्हणजे इथून सरळ तो माणूस बघा आता कसं आहे तुम्ही बघा बघता माकरा बघा माकरा का म्हणजे काहीच धरणार नाही काहीच सपोर्टला नाही एकदम असंच स्पीडला यायला लागते तसं आम्ही पण तसं झालो बघा आम्ही आलो 4 जण ती बाकी थांबल्या खाली जाणार वाटते भीती इथं थांबल्या खाली व्ह्यू बघा बघते इथून कसं म्हणजे एकदम प्रॉपर व्ह्यू आहे इथं बघा काय अरे गाईस मनीषी वाटलेली मी म्हणलो होतो कोणाची तरी वाटणार आहे मनीषी वाटलेली त्यांनी परतीचा प्रवास घेतलेला आहे फोन आमच्याकडे दिलाय तुम्ही बोलतो तुम्ही जा मी नाही येत तो आता चाललेला स्नॅप टाकतोय इकडे दे गाईस लेकिन कॅमेरा भरपूर इथं हार्ड आहे गाईस पाहू शकाल
बघा आता मी थांबलो इथंच आणि गेले ते वरती मी नाही गेलो. ट्रॅकच एवढा असं आहे एकदम पूर्ण असा ट्रॅक आहे म्हणून नाही गेलो. तिथून व्ह्यू बारा देतो म्हणून इथं थांबलो मी त्यांच्यासाठी. त्यानंतर तुम्ही जा वरती बघा बहुतेक जण इथं थांबलेत म्हणजे अशी इथंच बसून झालेत सगळी. तर ही जाऊन आली वरती आम्हाला 4 दिवस नाही भेटली आणि तो काका कोण नाही घाबरणार आहे. सरळ चाड आहे कसं माणूस आहे एकदम प्रॉपर. याने म्हणा घाबरवलं या मुख्य जाणी याला मेन म्हणजे आवड द्यायला लागेल. साहिल आवड आपले आवडते आपल्या दीपक शेळकेला आवडते. बघा तो गोपीनाथ काका बघा कसा उतरतोय बघा. काकावर जाऊ नका काका जवान बाबा. चला फुल प्रॉपर. चला बॅग घ्या ना. चला खाली आता इथून जाऊ आम्ही सरळ खाली जाऊन तिथं ग्रिल समोर जेवायला बसू तेव्हा तुम्हाला दाखवतो. तर बसल्या जरा आराम करता 5 मिनिटं फक्त. थंड घेतले तो बघा. थंड पिऊ आता. जाऊ वरती गडावर जायचं ना. गडावर जाऊ तुम्हाला दाखवतो गडबिडी कसं आहे. आधी आम्हाला जरा आराम करून द्या 5 मिनिटं. बघा आम्ही किती वरती आले प्रॉपर वरती आहे एकदम. बघू आता चढू जाऊ मग दाखवतो तुम्हाला सगळं कसं आहे. हे बघा गाईज बघा व्हिडिओ काढतो नुसता. व्हिडिओ चालू आहे बोल यास्त गाईज मजा तर आता माझी सगळी दमले आहेत म्हणजे नाही चढती जगली पण थोडी नाटका करताना असं ना तसा टिंगल चालले. ते टिंगल दाखवासारखे नाही हो म्हणजे ते टिंगल दाखवलीस तू. व्ह्यू बघा डोंगराच्या मध्येत नदीच्या कुशीत बघा. चला आता पुढे चढताना अजून दाखवतो जर चान्स भेटले कारण की रस्त्याला हार्ड आहे जरा. आता आलो आम्ही इथं गाड्याच्या एंट्री जवळ. ही बघा अशी एंट्री आहे ना. आपली धरली माणसा आखी येत नाही ते याला अक्कलच नाही झालता उलटा पैदा. चला बघा कसं आहे एकदम मस्त. बघा महाराजांची आठवण बघा. व्ह्यू बघा आपली सगळी याशी एंट्री आहे इथं. हा एंट्री आहे एकदम मस्त असा. चला अजून वरती दाखवतो तुम्हाला कसं आहे ते बघा ब्लॉग मध्ये. कॅमेरा कुठे तशी कॅमेरा ठेवलाय. काय लावलाय तो कॅमेरा कसा लावला त्यांना काय चुकतो. चला तुम्हाला आतमध्ये दाखवतो. चला आता तुम्हाला दाखवतो आतमध्ये राजवाडा कसा आहे. आता झाले पण ते बघा चांगला आहे म्हणजे अजून बघा असं म्हणजे भिंत आल्या. आता इथं अजून एक रूम टाईप झाले बघा. याला नका बघू इग्नोर करा याला. असं एकदम प्रॉपर हे साधा गाडी तसंच राहते. गाईज जेवताना व्हिडिओ शूट करत नाही कारण पाण्याने एवढा जोर घेतला. रस्सा जास्त झाला आमचा चिकनचा रस्सा जास्त झाला. एवढा पाणी भरला जेवढं एकदम थंडी लागली. आलो थोडा खाली. आता कुठे चाललो आपण कलावंती बघायला. आता चाललो आम्ही सरळ कलावंती बघायला. इथे चहा बी पिला आम्ही मस्त लेमन टी एकदम बेस्ट. लेमनच जास्त झाला त्या
चाललंय म्हणते पिला आता जाऊ सरळ माव कुठे कलावंती बघायला आता कलावंती बघायला जाऊ 10-15 मिनिटाचा रस्ता आहे बघ 10-15 मिनिटाचा रस्ता आहे बघू कसा रस्ता चालतो स्किबिडी धॉप 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 यस 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 गाईज आम्ही आलो आता कलावंतीला हे बघा कलावंतीचा झेंडा हे बघा कलावंती बघा गाईज व्ह्यू कसं आहे डग बघा आता सचिन मामा बोलतो फोटो काढा थोडासा आता फोटो शूट करू खाली जाऊ आता या व्ह्यू दाखवतो बघा तुम्ही आता सलमान खानचा बांगला दाखव. सलमान खानचा बंगला तुम्हाला वाटतं का ना वाटतं पण आहे ग्राउंड पाऊस पण आला इथं पटापट फोटो काढतो मी खाली जातो खाली जाताना तुम्हाला दाखवतो थोडं चला आता तुम्ही बघू शकता आमचा मामा आता कर्ज विर्ज कुठतो बघा कर्ज खायला मजा आहे एकदम म्हणून ट्रॅक करण्याची मजा आहे गाईस म्हणून या जरा फिरा घरात बसून काय नाही फिरा जरा आमचा मुकेश जा बघा लग्नाच्या वयाचा झाला तरी दारू पिते काय बोला साला चला कर्ज खातो मग तुम्हाला पुढचा ट्रॅक दाखवतो आता उतरातच आहे जास्त काय नाही तेवढा चला चला तर मित्रांनो आता आपण उतरलो अर्धा पण अजून किती उतर तुम्हाला दाखवतो बघा हे बघा अजून एवढा उतरायचं आहे आम्हाला आणि आमची गाडी आहेत ना तिथे आहेत एकदम एकदम तिथे आहेत फुल एकदम खाली आहेत गाड्या अजून काटाला आले जायला आणि सगळी दमलेत एकदम दमलेत नशी बॅग खाली आहेत कारण की चढताना बॅग एकदम वजन होतं म्हणून हे बघा ही चालल्या पुरं या या पाठी घोडा घोडा हे बघा कसा विवे एकदम परफेक्ट चला आता खाली उतरतो दाखवतो तर गाईज उतरून दमलो तरी अजून काय संपत नाही थोडा बाकी म्हणजे 12 आहे ही दोघा लीडर आहे धडाधड खाली उतरतात मना लागले काठी आली घेऊन त्याविषयी उतरता येणार नाही बरं सचिन आम्हाला बरं दे माझ्यावर उतरतो मी धडधड थोडा व्ह्यू दाखवतो तुम्हाला खाली उतरते नाही कसं आहे बघा जायचे तर झोपड्याजवळ ह्याला गाय करतानी पटापट ही अजून दोघा इथे आहे अजून दोघा वरती आहे ती पण येत आहे चला पटापट जाऊन चला तर आता आम्ही उतरलो अर्धा रस्ता हे बघा आम्ही कुठे गेलतो बघा हा पूर्ण आमचा झाला काढून रस्ता बघा तुम्ही आम्ही कुठून गेलतो तो ह्यो दिसतं ना याला मी मार्क करीन तिथे त्या गुफेच्या इथून आम्ही आतमधून गेलो तिथून जाऊन पूर्ण आम्ही फिरून आलो तिकडं पूर्ण कलावंतीला गेलतो ती झोपडी आहे ना तिथे जरासा आराम केला मग परत उतरताना शूट करायला भेटलं नाही कारण रिस्की आहे रस्ता म्हणून शूट नाही केल्यावर रिस्क नको आता ही गेली पुढे मी राहिले पाठी पटापट जातो यांच्याबरोबर नंतर दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आमचा ट्रॅक झाले कम्प्लीट आता पोचू खाली आम्ही 2 मिनिटां सगळ्यांची आऊस झाले सगळ्यांची डिपूच्या तर डायरेक्ट सोडल्या डायरेक्ट ते यांचे तर फुल पेसच निघलं डायरेक्ट पेस डायरेक्ट पेस निघले यांचा तर पोचलो खाली पोचलो डायरेक्ट व्लॉग एंड करतो तर पोचलो आम्ही खाली रिक्षाजवळ पोचलो दाखवतो तेव्हा तर रस्ते आलो खाली डायरेक्ट तिथं रिक्षा लावली आपली ते दाखवतो चला हा आलो त्या रिक्षाजवळ करतो एंड व्लॉग मग त्या मावशी जवळ पैसे दिले ना नाही इसराल कुठं पाण्यात घेतले आता घ्या चला हॉटेल घ्या त्या द्या बसा डायरेक्ट निघा रिक्षा आणून ठेव ना आम्हा तिथे रिक्षा आहे आपली माहीतच असेल तुम्हाला नक्कीच 100% माहिती असेल तर मित्रांनो चौराग आपला इथेच फक्त आपला झाला ट्रेक बघा इथे सगळे गेले बाय चला भेटतो आता पुढच्या व्लॉगला मागची जाऊ आता डायरेक्ट धबधब्यावर तेव्हा करू आता मामा आपला कार घेईल त्याचा ब्लॉग बनवू आपण चला बाय